Points and crossing. Definition of points and crossing is special arrangement provided on railway track to facilitate train to be diverted from one track to another track. Now, points and crossing is the arrangement by which train can be diverted from one track to another track. Suppose this is the main track and train diverted to branch track by using points and crossing arrangement. This arrangement is called as points and क्रॉसिंग. हे जी काही पॉईंट्स अँड क्रॉसिंग आहे या अरेंजमुळं तिथे एक फॅसिलिटी किंवा सुविधा उपलब्ध होते जेणेकरून एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनकडे वळवली जाते किंवा आपण त्याला तिकडे घेऊन जाऊ शकतो त्या ट्रेनला किंवा डायवर्ट करू शकतो किंवा वळवू शकतो. अशा अरेंजमेंटला किंवा फॅसिलिटीला पॉईंट्स अँड क्रॉसिंग म्हणलं गेलं. याच्यामुळं मेन काय झालं ह्या अरेंजमेंटमुळं जे काही ट्रेन आहे ते एका ट्रॅकवरती आहे ते काय केलं एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर आपण काय केलं त्याला तिकडं डायवर्ट केलं तिकडं त्या ट्रेनला आपण ट्रान्सफर करू शकलो किंवा तिकडे त्याला वळवू शकलो. मग ही जी काही अरेंजमेंट आहे ह्या अरेंजमेंटला काय म्हटलं जातं पॉईंट्स अँड क्रॉसिंग. तर हे झाली डेफिनेशन ऑफ पॉईंट्स अँड क्रॉसिंग. नेक्स्ट turnout. It is the combination of points and crossing by which a train is diverted from one track to another track. आता जी काही टर्नआउट आहे ते पॉईंट्स अँड क्रॉसिंगचं काय कॉम्बिनेशन आहे. त्यामुळं काय झालं जी काही ट्रेन आहे एका ट्रॅकहून दुसऱ्या ट्रॅकवर आपण डायवर्ट केलेलं आहे. मग यालाच काय म्हणलं जातं टर्न आउट. आता जी काही टर्न आउट आहे त्याचे प्रत काय आहेत दोन टाईप्स आहेत. फर्स्ट अ राईट हँड टर्नआउट अँड सेकंड अ लेफ्ट हँड टर्नआउट असे दोन त्याचे काय टाईप्स आहेत. आता राईट हँड टर्नआउट अँड लेफ्ट हँड टर्नआउट कधी म्हणायचं तर त्यासाठी आपल्याला काय जी काही पेसिंग डायरेक्शन आहे रेल्वेची ते माहीत पाहिजे. ही काय पेसिंग डायरेक्शन आणि हा मेन ट्रॅक आणि हा ब्रँच ट्रॅक. आता ही जी काही पेसिंग डायरेक्शन आहे तर जी काही ट्रेन आहे तर डायव्हर्जन का झालेलं आहे मेन ट्रॅकहून ब्रँच ट्रॅककडे झालेला आहे. मग जी काही डायव्हर्जन झालेलं आहे तर ही राईट ऑफ मेन ट्रॅक झालेला आहे म्हणून याला काय म्हणणार आहे आपण राईट हँड टर्नआउट म्हणणार आहे. कारण जी काही ट्रेनचं डायव्हर्जन झालेलं आहे ते त्या ट्रेन कोणत्या साईडला वळलेली आहे उजव्या बाजूला म्हणजे राईट हँड साईडला ऑफ मेन ट्रॅकच्या उजव्या बाजूला काय झालेली आहे ही ट्रेन डायव्हर्ट झालेली आहे किंवा वळलेली आहे म्हणून याला आपण काय म्हणलं आहे राईट हँड टर्नआउट. जर हीच ट्रेन जर ही काही पेसिंग डायरेक्शन आहे आणि ह्या पेसिंग डायरेक्शनपासून असं या दिशेला जर ती ट्रेन डायव्हर्ट झाला असती म्हणजे जो काही मेन ट्रॅक आहे तर मेन ट्रॅकच्या राईट हँडला ही ट्रेन जर डायव्हर्ट झाला असती तर त्याला म्हणलं असतं आपण लेफ्ट हँड टर्नआउट. आता ही लेफ्ट डायरेक्शन आहे ही आणि हे राईट डायरेक्शन आहे आणि ही ट्रेन तिकडे मूव्ह होते ह्याची ट्रेनची डायरेक्शन ही आहे. मग या केसमध्ये काय होईल आता ही जी काही डायग्राम दिलेली आहे तर ही डायग्राम दिलेली आहे राईट हँड टर्नआउटची डायग्राम दिलेली आहे राईट हँड टर्नआउट कारण ही पेसिंग डायरेक्शन आहे आणि ह्या पेसिंग डायरेक्शनमध्ये जी काही ट्रेन डायव्हर्ट झालेली आहे फ्रॉम मेन ट्रॅक तर ती जी काही ब्रँच ट्रॅक आहे तो राईट हँड साईडला आहे आणि मग ट्रेन कुणीकडे राहिलेली तर टुवर्ड द राईट साईड ऑफ मेन ट्रॅक. ही जी मेन ट्रॅक आहे ह्याच्या राईट साईडला ट्रेन काय झालेली आहे डायव्हर्ट झालेली आहे म्हणून याला काय म्हणलं राईट हँड टर्नआउट. द नेक्स्ट डायग्राम आहे लेफ्ट हँड टर्नआउटची. आता यामध्ये जे काही ट्रेन डायव्हर्ट झालेली आहे आता इकडं पेसिंग डायरेक्शन आहे
आणि पेसिंग डायरेक्शन असल्यामुळं आता ह्याच्या पेसिंग डायरेक्शन ही काय लेफ्ट साईड आणि हे राईट साईड. मग मेन ट्रॅक जो आहे यामध्ये जी काही ट्रेन डायवर्ट झालेली आहे फ्रॉम मेन ट्रॅक टुवर्ड द लेफ्ट साईड इन पेसिंग डायरेक्शन, मग याला काय म्हटलं गेलं, लेफ्ट हँड टर्न आउट. लेफ्ट हँड टर्न आउट कारण जी काही ट्रेन डायवर्ट झालेली आहे लेफ्ट ऑफ मेन ट्रॅक इन पेसिंग डायरेक्शन झालेली आहे. म्हणजेच जो काही मेन ट्रॅक आहे त्याच्या उजव्या बाजूला ट्रेन डायवर्ट झालेली आहे, पण ते कोणत्या दिशेला, इन पेसिंग डायरेक्शन, म्हणून याला आपण काय म्हणलेलं आहे, लेफ्ट हँड टर्न आउट. ही सेट ऑफ points and crossing facility, the diversion of train from main track toward the right of main route in the pacing direction, it is known as right hand turnout. If diversion of train from main track towards the left of main route in the pacing direction, it is known as left hand turnout. द नेक्स्ट पॉईंट जो आहे स्विचेस. नेक्स्ट पॉईंट हा स्विचेस. नेक्स्ट पॉईंट स्विचेस. जे काही स्विचेस आहे ते काय कॉम्बिनेशन आहे, याच्यामध्ये 2 टंगरेल असतात, टंगरेल्स, आणि 2 स्टॉक रेल्स. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं असेल तर याच्यामध्ये जे काही कॉम्बिनेशन आहे याला 2ला आपण पेअर पण म्हणू शकतो, पेअर ऑफ टंग अँड स्टॉक रेल. म्हणजे इथे 2 स्टंग रेल असतात आणि 2 स्टॉक रेल असतात. आता जे काही कॉम्बिनेशन आहे याच्यासोबतच काही नेसेसरी फिटिंग असते त्यामध्ये. मग ह्याची जी काही पूर्ण अरेंजमेंट आहे किंवा हे पूर्ण कॉम्बिनेशन आहे म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ 2 टंग रेल अँड 2 स्टॉक रेल विथ नेसेसरी फिटिंग इज कॉल्ड ॲज स्विचेस. ह्याला स्विचेस म्हणलं जातं. जे काही कॉम्बिनेशन आहे 2 टंग रेलचं किंवा 2 टंग रेल स्टॉक रेल आणि विथ नेसेसरी फिटिंग, त्यालाच काय म्हणलं जातं, स्विचेस म्हटलं जातं. The inner rail is tongue rail, which is thinner, in section at toe. These rails are pivoted about point, त्यालाच काय म्हणलं जातं, व्हील म्हणलं जातं. They are fixed with stretcher bar. ते स्ट्रेचर बारला काय केलेत, फिक्स केलेत. The tongue rail and stock rail are rigidly fixed by means of distance block or heel block and nut bolts. These types of switches are mostly used by Indian Railway as it provide more lateral rigidity to turn out. आता जी काही इंडियन रेल्वे आहे त्यांनी काय केलेलं आहे, जनरली युटिलाइज केलेलं आहे. जे काही स्विचेस आहे त्याच्यामध्ये काय असतात, पेअर असतात टंग रेल आणि स्टॉक रेल, म्हणजेच 2 टंग रेल असतात आणि 2 स्टॉक रेल्स असतात. आता हे या डायग्राममध्ये जे काही पी आणि क्यू दिसतो, पी क्यू आणि आर एस, ही काय टंग रेल्स आहेत. आणि जी काही पॉईंट क्यू एसला काय केले ते प्रॉपरली फिट केलेले आहेत त्यास, म्हणजे स्टॉक रेलला. दीज टंग रेल्स आर टेपर्ड ॲट द टोज पी अँड क्यू. आता या ठिकाणी ते काय झालं, टेपर्ड झालेले आहेत पी अँड क्यू, म्हणजे तेच काय तिथून एक्सटेंड झालेले आहेत. तर ही जी काही अरेंजमेंट आहे हे आहे स्विचेस. आता यामध्ये जे काही क्रॉस ओव्हर्स आहेत, जे की ट्रॅक जंक्शन क्रॉस ओव्हर्स म्हणलं जातं किंवा लाईन स्केचेस ऑफ ट्रॅक जंक्शन क्रॉस ओव्हर, लाईन जंक्शन ऑफ ट्रॅक लाईन स्केचेस,
line sketches of जंक्शन क्रॉस ओव्हर्स. आता जे काही लाईन केसेस आहेत, लाईन केचेस ऑफ ट्रॅक जंक्शन क्रॉस ओव्हर्स जी काय आहेत एकूण त्याचे जे काही टाईप्स आहेत तर 4 आहेत. जे काही लाईन स्केचेस आहेत ऑफ ट्रॅक जंक्शन क्रॉस ओव्हर त्याचे 4 टाईप्स आहेत. फर्स्ट जो टाईप आहे तो आहे क्रॉस ओव्हर्स, म्हणजेच लेआउट ऑफ क्रॉस ओव्हर. नेक्स्ट जो टाईप आहे हा झाला 1. सेकंड सीझर्स, लेआउट ऑफ सीझर्स क्रॉस. थर्ड डायमंड क्रॉसिंग. आणि फोर्थ ट्रायंगल. तर ही जी काही 4 टाईप्स आहेत ते काय आहेत, लाईन स्केचेस ऑफ ट्रॅक जंक्शन क्रॉसओव्हर चे हे 4 टाईप्स आहेत. फर्स्ट लेआउट ऑफ क्रॉसओव्हर, सेकंड सीझर क्रॉस, थर्ड डायमंड क्रॉसिंग अँड फोर्थ ट्रायंगल. तर हे 4 टाईप आता आपण बघू. फर्स्ट जो टाईप आहे तो लेआउट ऑफ क्रॉसओव्हर. द अरेंजमेंट is made for transferring a train from one track to another track is called as crossover. आता याच्यामध्ये जे काही ट्रॅक दिलेले आहेत, हा ट्रॅक 1 अँड ट्रॅक 2 यामध्ये काय केलेलं आहे, जी हे अरेंजमेंट कशासाठी प्रोव्हाइड केलेली आहे, तर एका ट्रॅकहून दुसऱ्या ट्रॅकवर जे काही ट्रेन आहे ते काय करायचे असते, ट्रान्सफर करायचे असते. म्हणजे जे काही ह्याच्यामध्ये काय केलं जातं, मेन जे ॲक्टिव्हिटी आहे ते काय होते, ट्रान्सफरिंग अ ट्रेन. आता यामध्ये ट्रान्सफरिंग ट्रेन होतं कुठून, फ्रॉम वन ट्रॅक टू अनदर ट्रॅक. हा ट्रॅक 1 ट्रॅक आहे, तर हे अनदर ट्रॅक आहे. मग ह्या 1 ट्रॅक टू अनदर ट्रॅकवर त्या ट्रेनचं काय होतं, ट्रान्सफरिंग होतं. यालाच काय म्हटलं जातं, क्रॉस ओव्हर. इन सच केस अ स्लाइटली डायव्हर्जिंग ट्रॅक इज प्रोव्हाइडेड बिटवीन 2 ॲडजसंट पॅरल ट्रॅक सो ॲज टू चेंज द ट्रॅक ऑफ ट्रेन. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे काही हे 2 ट्रॅक आहेत तर हे कसं एकमेकाला पॅरल आहेत. आता हे जे काही 2 ट्रॅक्स आहेत ते कसं एकमेकाला पॅरल आहेत. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे, डायव्हर्जिंग ट्रॅक ह्या दोनच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. हा जो काही ट्रॅक आहे हा डायव्हर्जिंग ट्रॅक प्रोव्हाइड केलेला आहे. आणि याचं मेन पर्पज काय, डायव्हर्जिंग ट्रॅक प्रोव्हाइड करण्यामागे, डायव्हर्जिंग ट्रॅक. तर याचं जे काही मेन पर्पज आहे, तर ट्रेन ट्रान्सफर करणं फ्रॉम वन ट्रॅक टू अनदर ट्रॅक, म्हणजे एका ट्रॅकहून दुसऱ्या ट्रॅकवरती ट्रेनचं ट्रान्सफर करणं. क्रॉस ओव्हर कन्सिस्ट ऑफ पेअर्स ऑफ स्विचेस टू ॲक्युएट अँगल क्रॉसिंग अँड 4 चेकर्स. आता याच्यामध्ये जे काही क्रॉस ओव्हर आहेत याच्यामध्ये काय आहेत, जे काही त्याच्यामध्ये जे काही पेअर्स आहेत स्विचेसचे किंवा टू ॲक्युएट अँगल, आणि त्याच्यामध्ये जे काही 4 चेकलिस्ट देखील याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तर हे ह्याच्यामध्ये कन्सिस्ट आहे. नेक्स्ट, वेन ट्रेन अप्रोचेस फ्रॉम वन डायरेक्शन ओनली द क्रॉस ओव्हर इज युजफुल टू ट्रान्सफर द ट्रेन फ्रॉम वन ट्रॅक टू अनदर ट्रॅक विच मे बी पॅरल और स्लाइटली डायव्हर्जन. आता याच्यामध्ये जे काही ट्रेन आहे ते ट्रेन काय फक्त एका ट्रॅकहून दुसऱ्या ट्रॅकवर डायव्हर्ट होण्यासाठी ही काय युजफुल आहे. म्हणजे ज्यावरची जी काही ट्रेन आहे ते फक्त एकाच डायरेक्शनहून त्या ठिकाणी दुसऱ्या डायरेक्शनला जाऊ शकत नाही. म्हणजेच आता याच्यामध्ये जर ट्रेन स्ट्रेट हॉरिझॉन्टल समोर जात असेल तर ते ट्रेन काय केली पाहिजे, दुसऱ्या ट्रॅकवरही ते ट्रेन समोरच जाते.
ती असं टर्न होऊ शकत नाही. इथं ही काय हे डिसॲडव्हान्टेजेस आहे. म्हणजे कुठल्याही ट्रेनचं ती असणारच आहे. पण याच्यामध्ये जी काही ट्रेन आहे याचा जो काही डायरेक्शन आहे तो काय असणार आहे, तिथं चेंज होणार नाही. फक्त सेम डायरेक्शनमध्ये ट्रेन काय मूव्ह होण्यासाठी याचा जो युटिलाइज केला जातं. पण याचं जे काही मेन ॲडव्हान्टेज आहे ते काय होतं, ट्रान्सफर होतं किंवा ट्रॅक तिथं चेंज करू शकतो बाय युझिंग क्रॉस ओव्हर्स. तर याचं काय मेन ॲडव्हान्टेजेस आहे. आणि जी काही डायरेक्शन आहे ट्रेनची ती काय असणार आहे, ती सेमच असणार आहे जरी दुसऱ्या ट्रॅकवरती जरी ट्रेन डायव्हर्ट झालेली. म्हणजेच वेन द ट्रेन अप्रोचेस फ्रॉम वन डायरेक्शन ओनली, then crossover is useful to transfer train from one track to another track which may be parallel or slightly divergent. समजी जे काही ट्रेन आहे फक्त एकाच डायरेक्शनहून त्याचा अप्रोच होते आणि ही जी काही ट्रेनचं डायव्हर्जन आहे किंवा जी काही ट्रेन एका ट्रॅकहून दुसऱ्या ट्रॅकवर ट्रान्सफर करायचं झाला असेल तर क्रॉसओव्हर त्या ठिकाणी फायदेशीर आहे. तर हे झालं क्रॉसओव्हर. सेकंड याच्यामध्ये आहे सीझर क्रॉस. आता हे काय लेआउट ऑफ सीझर क्रॉस. द अरेंजमेंट ऑफ टू crossovers which overlaps each other and provided between two adjacent parallel or slightly diverging tracks so as to change the track for trains when approaches from both the direction is called as scissor cross. आता याच्यामध्ये जे काही पहिल्याच्या याच्यामध्ये क्रॉसओव्हरमध्ये फक्त जे काही ट्रेनचं डायरेक्शन होतं फक्त एकाच डायरेक्शनहून ती ट्रेन त्याच डायरेक्शनमध्ये दुसऱ्या ट्रॅकवर जात होती. पण याच्यामध्ये जे काही ट्रेन आहे जी जी काही डायरेक्शन चेंज करू शकते. म्हणजेच जर ह्या साईडनं जर ट्रेन येणार असेल फ्रंट साईडनं ती ट्रेन देखील काय करू शकते, ती डायरेक्शन इकडं चेंज केलेली आहे. जे काही अपोजिट डायरेक्शन आहे म्हणजे याच्यामध्ये जे काही हे पेअर्स आहेत, जे काही क्रॉस ओव्हरच आहेत, 2 क्रॉस ओव्हर इथं प्रोव्हाइड केले आणि 2 क्रॉस ओव्हरपासून सीझर क्रॉस तयार झालेला आहे. पहिलीची जी डायग्राम पाहिलं होतं ते काय होते आपली क्रॉस ओव्हर. मग हे जे काही तयार झालेलं आहे सीझर क्रॉस ओव्हर 2 क्रॉस ओव्हरपासून तयार झालेलं आहे. आणि याची जी काही फॅसिलिटी असणार आहे ह्याची, तर ह्याच्यापासून जे काही ट्रेन्स आहेत तर दोन्ही डायरेक्शननं काय करू शकणार आहेत, ते ट्रेन त्या ठिकाणी याच्यावर एंटर होऊ शकणार आणि त्याचं डायरेक्शन चेंज करतात. तर हे आहे लेआउट ऑफ सीझर क्रॉस. द अरेंजमेंट ऑफ टू ओव्हर्स विच ओव्हरलॅप इच अदर. ह्याच्यामध्ये जी काही अरेंजमेंट आहे तर ती किती क्रॉसओव्हरपासून तयार झालेला आहे हा सीझर क्रॉस, तर 2 क्रॉसओव्हरपासून हा तयार झालेला आहे. हा क्रॉसओव्हर 1 क्रॉसओव्हर 2 ह्याच्यापासून हे काय झालेलं आहे सीझर क्रॉस तयार झालेला आहे. प्रोव्हाइडेड बिटवीन 2 ॲडजसंट पॅरलल ऑर स्लाइटली डायव्हर्जिंग ट्रॅक्स. आता हे जे काही ट्रॅक्स आहेत ते कसं एकमेकांना पॅरलल आहेत, याच्यामध्ये ते काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेलं आहे. कुठं प्रोव्हाइड केलेलं आहे, प्रोव्हाइडेड बिटवीन 2 ॲडजसंट पॅरलल, जे काही लगतचे 2 ट्रॅक्स आहेत त्याच्यामध्ये हे काय प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यामुळं काय होतं त्या ठिकाणी जे काही ट्रेन आहे ते काय करते ट्रॅक चेंज करते. टू चेंज द ट्रॅक फॉर ट्रेन वेन ॲप्रोचिंग फ्रॉम बोथ डायरेक्शन. आता एखादी ट्रेन इकडून येत असेल ती काय करू शकते, हे इकडे चेंज करू शकते आणि इकडून येणारी ट्रेन अशा पद्धतीनं तो ट्रॅक चेंज करू शकतो. दोन्ही साईडनं किंवा दोन्ही डायरेक्शननं या ठिकाणी ट्रेन त्या ठिकाणी चेंज करू शकते. तर हे काय याचं ॲडव्हान्टेज आहे. हे आहे लेआउट ऑफ सीझर्स. आता नेक्स्ट जो आहे डायमंड क्रॉसिंग. द क्रॉसिंग in which one track crosses with another track having some or different gauges at an obtuse angle is called as diamond crossing. Diamond crossing is also called as obtuse angle क्रॉसिंग. आता जी काही डायमंड क्रॉसिंग आहे याच्यामध्ये जी काही 2 जे काही ट्रॅक्स आहेत ते एकमेकाला काय झालेले आहेत इंटरसेक्ट झाले आहेत किंवा क्रॉस झाले आहेत. आता 1 ट्रॅक जो आहे तो अनदर ट्रॅकला तो काय केलेला आहे क्रॉस झालेला आहे.
आणि या ठिकाणी जो काही अँगल आहे इथं तो ऑब्ट्यूज अँगल या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजेच क्रॉसिंग इन विच वन ट्रॅक क्रॉसेस विथ अनदर ट्रॅक हॅविंग same or different gauges at an obtuse angle is called as diamond crossing. Diamond crossing is also called as obtuse angle क्रॉसिंग. आता ह्याच्यामध्ये जे काही ट्रॅक्स आहेत एकमेकाला ते काय केले आहेत, क्रॉसेस केलेले आहेत. आणि जे काही ह्या दोन्ही ट्रॅक्स जे आहेत कदाचित यांचं सेम गेज असू शकतं, ब्रॉड गेज किंवा एखादी ब्रॉड गेज असू शकते, दुसरी मीटर गेज, असं डिफरंट गेजेसची जी ट्रॅक आहे एकमेकाला ते या ठिकाणी क्रॉस केला जातं. या केसमध्ये ती काही जे काही गेज असणार आहे ह्या ट्रॅकचं ते कदाचित सारखे असेल, सेम असेल, किंवा हे ब्रॉड गेज असेल तर हे कदाचित मीटर गेज असेल. अशा केस असू शकतात ह्याच्यामध्ये. म्हणजे सेम आणि डिफरंट गेज असू शकतात. आणि जो काही ह्या दोन्हीतला अँगल आहे तो काय ऑब्ट्यूज अँगल या ठिकाणी असणार आहे. म्हणून याला म्हणलेलं आहे ऑब्ट्यूज अँगल क्रॉसिंग. तर हे झालं डायमंड क्रॉस. आता लास्ट जो पॉईंट आहे आपला तो आहे ट्रायंगल. द अरेंजमेंट इन विच ट्रायंगुलर शेप ऑफ ट्रॅक इज मेड फॉर चेंजिंग द डायरेक्शन ऑफ इंजिन इज कॉल्ड ॲज ट्रायंगल. आता ही जी काही ट्रायंगल आहे याचा जो काही युटिलाइज केलेला आहे, फक्त याचा जो काही यूज आहे तो कशासाठी आहे, फॉर चेंजिंग द डायरेक्शन ऑफ इंजिन. फक्त हे कशासाठी युटिलाइज केलं आहे, इंजिनसाठी युटिलाइज केलं आहे. जे काही इंजिन आहे त्याची दिशा चेंज करण्यासाठी या ट्रायंगलचा युटिलायझेशन केलेलं आहे. तर हे झालं ट्रायंगल. म्हणजे हे काय एक अरेंजमेंट आहे आणि याचा जो काही शेप आहे तो कसा आहे, ट्रायंगुलर शेपचा ट्रॅक आहे. आणि याच्यामुळं काय होतं, जे काही ट्रेन आहे जे इंजिन आहे, जे लोकोमोटिव्ह आहे ते काय करू शकतं, त्याचं डायरेक्शन चेंज करू शकतं. म्हणजेच हे जे काही इंजिन आहे हे ह्या डायरेक्शनला जात असेल आणि हे इकडून गेल्यावर परत असे येणार आणि आल्यानंतर परत हे इंजिन असं इकडं हे चेंज करू शकणार. लक्षात. म्हणजेच आपलं हे जे काही इंजिन आहे आता हे इंजिन इकडं राईट साईडला जात आहे. मग आता आपल्याला जर लेफ्ट साईडला टर्न करायचं झालं असतील तर मग आपल्याला काय करावं लागेल, हे इंजिन इकडे स्ट्रेट घेऊन जावं लागेल. इकडे आल्यानंतर इथे आल्यानंतर मग हे लागायचं रिव्हर्स येईल. रिव्हर्स आल्यानंतर परत हे इंजिन मग रिव्हर्स गेल्यानंतर जे काही पेस आहे डिफरंट साईड असं होईल. मग हे इंजिनचं इथं डायरेक्शन चेंज होऊन जाईल. अशा पद्धतीनं जी काही अरेंजमेंट आहे त्याच्यामुळं काय करू शकतं, जे काही इंजिन आहे त्याचं डायरेक्शन चेंज होते. यालाच काय म्हटलं जातं, ट्रायंगल म्हटलं जातं. म्हणजे या ट्रायंगलच्या अरेंजमेंटमुळं जे काही इंजिन आहे त्याचं डायरेक्शन आपण चेंज करतो. तर हे झालं ट्रायंगल. धन्यवाद.